ख्रिश्चन समाजाच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक बाळासाहेब कळमकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। समाजातील विविध घटकांना एकत्रित करून समानता, न्याय आणि विकास यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यावर विश्वास ठेवण्यात आलाय। अभिषेक कळमकर हे एक उत्साही आणि प्रगल्भ नेतृत्वाचं प्रतीक आहे। हा निर्णय ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे। त्यांनी एकमताने कळमकर यांना पाठिंबा जाहीर केला। अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे शहराध्यक्ष माननीय चंद्रकांत उजागरे यांनी हा पाठिंबा जाहीर करत येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या निवडणुकीत गुलाल हा आपलाच असणार असा आशावाद व्यक्त केला। पुढे बोलताना उजागरे म्हणाले की महाविकास आघाडीने विविध समाज घटकांच्या हितासाठी सातत्याने काम केले। अभिषेक कळमकर यांच्यासारखे युवा आणि कार्यक्षम उमेदवार हे लोकहितासाठी निस्वार्थीपणे कार्यरत राहतील अशी आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले। यावेळी समाज बांधव, माता भगिनी तसेच पदाधिकारी उपस्थित होते। आपण या व्यक्तीला का निवडून द्यायचंय तर त्याचं मोठं खूप सुंदर असं विश्लेषण आहे। कारण निष्कलंक, निष्पाप, कुठल्याही गुन्हा नसलेला, कुठल्याही सत्या घोटाळ्यात न सापडणारा किंवा कुठलेही केसेस नसलेला आपला उमेदवार अभिषेक दादा कळमकर। अभिषेक दादा कळमकर आपला तळागाळातला माणूस आहे। अभिषेक दादा कळमकर आपल्या जनमानसातला माणूस आहे। अभिषेक दादा कळमकर हा आपल्यापर्यंत पोहोचणारा माणूस आहे आणि तरुण तरुणकार अत्यंत शिकलेला MBA झालेला, परंतु MBA झालेला माणसाला कधीही त्या MBAचा अवलंब केला नाही किंवा मी MBA आहे असं कधीही त्याचा अवलंब केलेला नाही। अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत मांडीला मांडी लावून गरीब घरांच्या, मध्यमवर्गीयांच्या, श्रीमंतांच्या, डॉक्टर जेवढे काही लोक असतील यांच्याबरोबर उठणं बसणं असणारी व्यक्ती म्हणजे अभिषेक दादा कळमकर। अभिषेक दादा कळमकर आज समाजासाठी लढत असताना जर तुमचे रस्ते असतील, तुमचं पाणी असेल, कामं होत नाहीये, किंवा महिलांची कामं होत नाहीये, तिथे पुढे तुम्ही जाल महिला भगिनी, तिथे तुम्हाला पैसे मागितले जातात आणि मध्यमवर्गीय किंवा गरीब महिलांनी पैसे कुठून द्यायचे? शाळेसाठी अगदी म्हणजे दगडाला भिडणारी फी, अनेक मुलांना शिक्षण घेता येत नाहीये। मग जर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा निवारा करायचा असेल तर त्यासाठी एकमेव अभिषेक बाळासाहेब कळमकर। अभिषेक बाळासाहेब कळमकरला यासाठी निवडून द्यायचे आपल्याला की आपल्याला हक्कानं त्या माणसांपर्यंत आपण पोहोचू शकतो। त्याला आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही किंवा आपण ज्याला म्हणतो हा फोन उचलत नाही, तो फोन उचलत नाही, पण मला असं वाटतं फोन करण्यापेक्षा आपण जर डायरेक्ट कम्युनिकेशन केलं, आपण जर डायरेक्ट आपण दादाकडे गेलो तर निश्चित मला वाटतं मधल्या काळामध्ये चंद्रकांत दादाचं मी किस्सा सांगते, इथे पुलाचं काही भाग पडला होता आणि होणार होती किंवा झाली होती, त्यावेळेला तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात आली म्हणून प्रशासन तिथे पोहोचलं। और सबके साथी का मैं गुजरात का अध्यक्ष हूँ और हमारा अभिषेक भाई इससे भी हुआ है और सब कुछ को बारे में मत करके विधि बनाए, क्योंकि आने वाले 20 तारीख को वोटिंग है तो सारा एक सर्वक्रांति सबके साथ मिलकर एक बाबा साहब का जो सारे भारत में, सारा हिंदुस्तान में तो किसानों के लिए सोचता है, मजदूरों के लिए सोचता है, सारे बहनों के लिए, भाइयों के लिए, छोटे छोटे बच्चों के लिए, शिक्षण के लिए तो सोचने वाला कोई पार्टी हो तो महाविकास आघाड़ी की पार्टी है। यहाँ तो आने वाले 20 तारीख को सारे ज्ञाति, सारे बंधु मिलकर एक जुमला बनाए कि भाई आने वाले 20 तारीख को 20 का रिजल्ट आए तो महाविकास आघाड़ी की सरकार बन के रह जाए, तो क्योंकि सारा हिंदुस्तान में एक मैसेज मिले कि आने वाले कोई भारतीय राजनीति है वो जो बाबा साहब और राहुल गांधी जी वो ऐसा नेता है कि सब देश का भला करने वाला नेता है। यानी कि बीजेपी वाले आप सुन रहे हो जुमला पे जुमला बोल रहा है। हमारे गुजरात में 30 साल के बीजेपी की सरकार है, मगर किसी के बारे में कभी किसानों के बारे में नहीं सोचा, कभी मजदूरों के बारे में नहीं सोचा, कभी किसान के बारे में नहीं सोचा। इसीलिए आने वाले
20 तारीख को एक अपना वोट देना जाए तो सभी जाति सभी धर्म के लोगों को साथ मिलकर मतदान करें और महाराष्ट्र गजट का मतदान को विधि बनाओ।